हॅलो हॅलो कार्यक्रम सुरू होताना थोडासा आवाज द्या, व्यवस्थित आवाज द्या. 15 मिनिटं दिलेत आयोजकांनी. पहिल्या वारीचा आवाज होता तसा आवाज द्या, थोडासा इफेक्ट द्या. पहिल्या वारी त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं. आम्ही सर्व लहान मोठे कलाकार हे ज्यांच्या आशीर्वादाने कोकणाच्या प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात आमची गाणी पोहोचतात असे आमचे कोकणातील युट्यूबर्स, या सर्व युट्यूबर्सना आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स यांकडून कोकणी स्वर अक्षय दादा, विजय आगरे यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणलं आहे. आणि त्यांचं फरमाईश आहे की बुवा माझं कोकण जगात मध्ये गाणं झालं पाहिजे. नक्कीच होईल. प्रतिस्पर्धी शाहीर दिनेश मोरे बुवा आणि त्यांची बाजूला असलेली स्टेफनी आमचे राहुल दादा यांनी आपल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. एक सुंदर असा किस्सा सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि बुवांच्या संपूर्ण बारीचा सारांश एका किस्स्यामध्ये कसा येतोय बघा. अशीच एकदा आमची मालाडमध्ये बारी होती. बुवांची आपली दुसरी बारी चालू होती. सगळी लोक उठून गेली. फक्त एक आजीबाई तेवढी बसली होती. एक आजीबाई बसली होती आणि बुवांचं आमचं लक्ष होतं आजीबाईकडे. आणि कधी बारी संपते आणि कधी मी आजीबाईला विचारतो असा बुवांच्या मनात प्रश्न होता. जशी बारी संपली, बुवा उतरले, आरती वगैरे झाली, बुवा उतरले आणि बुवा आजीबाईकडे गेले. आणि आजीबाईला बुवाने विचारलं की आजीबाई, तुला एवढी माझी गाणी आवडली, तुला एवढी माझी गायकी आवडली की सगळी लोक अगदी आयोजक पण उठून गेले तरी तू तेवढी एकटी राहिलीस, असा मी काय एवढा चांगला गायला ग? आजीबाई म्हणते, बाबा तुझी गायकी आणि तुझी सगळी गाणी बाजूला ठेव. तुम्ही इथं सगळं ज्याच्यावर उभा होता ना, ती चटई मेल्या माझी होती, ती पहिली ती. बरोबर आहे. हा सुंदर असं आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. कशा पद्धतीने गाणी गायली पाहिजे, कशा पद्धतीने स्वर ताल कसा झाला पाहिजे. तुमचा आवाज फार छान आहे. मी कधीच कुठल्या कलाकाराला कमी लेखत नाही. म्हणून आज परमेश्वराने माझ्या लहान वयात या शक्ती तुला मी पहिला बुवा आहे ज्याने हॅट्रिक मारले. कलर्स मराठी झी मराठी होती. लक्षात ठेवा, सगळ्यांचे आशीर्वाद आहे. मी कधी कधी कोणाला कमी लेखत नाही. तर रंगदेवतेची कृपा आहे, म्हणून रंगमंचावर उभा आहे. तुमचा आवाज आहे, परमेश्वराने आवाज दिलाय, तुम्हाला रियाज मात्र करावे लागेल. आणि म्हणून आपण जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर माझ्या ग्रंथाला जुळत नाही. आपण जो प्रश्न विचारला, अगदी आयोजकांनी 15 मिनिटं दिलेले आहेत. अगदी 2 मिनिटात त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. हा, ही जी माझी नाचणारी कलाकार मंडळी आहे, 2 वर्षापूर्वी ज्यांनी स्टार प्रवाह कार्यक्रम केला, ही नाचणारी हीच मुलं आहे. त्यांच्या इथं टाळ्या वाजून आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी बुवानी जो प्रश्न मला विचारलेला आहे की दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा हा सुलभ मार्ग कोणता? प्रत्येक शाहिराने आपापल्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे जे उत्तर आहे त्या उत्तराचा ग्रंथाचा पुरावा आहे, अगदी 5 नंबर आहे, विषय आहे, देण्याचा प्रयत्न करतो. आपले गुरु सद्गुरू हे नाही आहेत, ते प्रामाणिक आहेत. जर उत्तर बरोबर असेल, साधा सर्व दे बुवा, उत्तर बरोबर असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने ते मान्य करावं. तर ग्रंथाचं नाव आहे लक्ष्मी प्राप्ती. पान क्रमांक आहे 111 आणि भाग आहे स्वर्णिम प्रयोग. पुन्हा एकदा रिपीट करतो. ग्रंथाचं नाव आहे लक्ष्मी प्राप्ती, पान क्रमांक आहे 111 आणि भाग आहे स्वर्णिम प्रयोग. आता या ग्रंथात काय लिहिलंय की तू दारिद्र्य रेषेपासून ते लक्ष्मीनारायणापर्यंत हा तुझा प्रवास कसा लिहिला आहे. शाहीर मोरे बुवा, हा एक मंत्र आहे ज्याची सुरुवात शुक्रवारी केली जाते. हा एक मंत्र आहे ज्याची सुरुवात शुक्रवारी केली जाते. सकाळी कोणासोबतही चर्चा न केलता, सकाळी कोणासोबतही चर्चा न करता, ती चर्चा करण्यापूर्वीच तेलाचा दिवा आणि जे लोबान आपण वापरतो, तेलाचा दिवा आणि लोबान लावून 6.5 अक्षरी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पूर्ण फोडत नाहीये शाहीर बुवा, 6.5 अक्षरी हा शब्दाचा उच्चार आहे. तुमच्या गुरुंना नक्कीच तुम्ही विचारा की वाजे बुवाने शब्द तो सांगितला नाही, परंतु शब्दाची फोड दिली आहे की 6.5 अक्षरी हा शब्द आहे. आणि हा मंत्र 1100 म्हणजेच 1100 वेळा दिवसातून केला जातो. आणि असा 5 दिवस या मंत्राचा जप केला जातो. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.
बक्षीस दिले. त्यांचं नाव नाही सांगितलं, परंतु त्यांनी सांगितलं बारी घासून गेली पाहिजे. त्यांनी शाहिरी गायली आहे. शाहिरी कशी असावी मोरे बुवा? की शहाण्याला शब्दाचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे. एक तरी असा तुरेवाला दाखव ज्याच्या प्रत्येक शब्दामध्ये हे यमक आहे, ही वाटिका आहे. एक तरी तुरेवाला दाखवा. आज जे काही स्वयंभूची बादशाह आहेत तर सगळ्यांना काय म्हणायचं आहे की शहाण्याला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे. आणि एखाद्या गाढवाला कितीही सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे. तू तुरा तर मी शक्तीची नार आहे. तू तुरा तर मी शक्तीची नार आहे. अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे. अहो इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे. इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे. आणि वाजे बुवाच्या वाकड्यात जाऊ नकोस. दुसऱ्या बारीत मोरे बुवा तू पण ठार आहे. आणि म्हणून आता काय उत्तर देत बसायची गाण्याची गवळणची? चला, त्यांनी काय म्हटलेलं आहे? गण त्यांनी गायलेला आहे. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदर या चालीवर त्यांनी दिलेला आहे. नको, चला थोडस वाचवा. गवळणीची गाठ देतो एका ठिकाणी. गवळणीची चाल आहे. घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावरी. त्यांनी म्हटलंय की राधाबाई चल कुंजवनात काहीतरी फिरायला असं म्हटलंय. परंतु मजेशीर उत्तर देतोय बुवा. गोड मानून घ्या, राग घेऊ नका. काय म्हणतोय बघा, शेवटी तुम्ही कलाकार मी कलाकार, रसिकांचं मनोरंजन या ठिकाणी करायचं आहे. तेव्हा ती राधाबाई काय म्हणते, कशी मी येऊ कुंजवनात कानारे फिरायला. गाताना गीत तुझी रे काना लागली चिरायला. काना तुझा आवाज ऐकून गाई गुर लागली तर पळायला. हे काना तुझा आवाज ऐकून गाई गुर लागली तर पळायला. कशी मी येऊ कुंजवनात कानाने फिरायला. तुझी रे काना लागली चिरायला. आवाज ऐकून गाई गुर
रत्नागिरीमध्ये गाजलेले शाहीर, कोकणमध्ये गाजलेले शाहीर संदीप गडशी आप्पापाडा यांच्याकडून 100 रुपयाला पारितोषिक आलंय. माऊलीने मानाचा मोजा करतो. बुवा तुमच्या चौथ्या गाण्याचं उत्तर बघा. अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आबान फुलच्या गुन्ह्यात, तो जेव्हा मी भेटेल पुण्यात मला अटक करावं गुन्ह्यात. काय म्हणतोय? रामचंद्राचा शिष्य असं त्याने काहीतरी विषय दिला आहे आणि म्हणून रामायणाचा विषय आहे. बोले बुवा अरे सांगतोय खरं ऐक हा बरं, सांगतोय खरं ऐक हा बरं, तुझा हिशोब करीन मी रोकडा. रावण म्हणतोय अरे सांगतोय खरं ऐक हा बरं राजू बुवा, अरे तुझा हिशोब करीन मी रोकडा. माझ्या नादाला उगाच लागू नको. रावण म्हणतोय हनुमंताला माझ्या नादाला उगाच लागू नको. रामचंद्राच्या रे माकरा नादाला माझ्या लागू नको. रामचंद्राच्या रे आणि म्हणून अगदी 5 मिनिटात 5 मिनिटात संपवतो. अरे आता जीवाला वाटतंय बरं, माझ्या जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. चाल आहे काय म्हणतोय? अहो हलकट बुवा हा रामखोर, कुळाला यानं लावलाय घोर. हलकट बुवा हा हरामखोर, कुळाला यानं लावलाय घोर. नियत याची बिघडली तिच्या समोर, अहो नियत याची बिघडली तिच्या समोर. लफडा बुवाचं ऐका हे खरं, मला काय माहित नाही परंतु विषय आहे म्हणून काय बोलतोय मोरे बुवा. अरे नियत तुझी बिघडली तिच्या समोर. लफडा बुवाचं ऐका हे खरं, लफडा बुवाचं ऐका हे खरं. केली यानं गावात पोर करत, लफडा बुवाचं ऐका हे खरं. केली यानं गावात पोर करत. ज्यांनी हा कार्यक्रम दिलेला आहे त्यांच्यासाठी 2 ओळी गातो आणि बुवांना मालिकेला या ठिकाणी संधी देतो. हे राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदान.
लाल दिव्याच्या गाडीला आपल्या सर्वांना उघडलं आयुष्य लाभू दे. कारण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं त्या मातीचं आपण काहीतरी देणं घेणं लागतो आणि आपण कृतज्ञशील माणसं आहात त्याबद्दल मी तुमचे एकदा आभार व्यक्त करतो. आणि म्हणून या ठिकाणी 2 ओळी आपल्यासाठी मी काय म्हणतोय, स्वाभिमानाने जगतोय तो त्याचा रुबाब घरंदाज. स्वाभिमानाने जगतोय तो अहो त्याचा रुबाब घरंदाज. करतो जगावर आहे तो राज, करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. स्वाभिमानाने जगतोय तो, स्वाभिमानाने जगतोय तो, स्वाभिमानाने जगतोय तो त्याचा कपाळ घरंदाज. करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. अरे बाबा 2 मिनिटं होती फक्त. हा तुला मी गावाला नेणार आहे शिमग्यात. लक्षात शिमग्यात नाही आला कशात, नवरात्रीला लक्षात ठेव. आणि म्हणून दादांची फरमाईश आहे, माझं कोकण जगात भारी, ज्या गाण्याला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला. जास्त वाजू नका प्लीज. हे गाणं, या गाण्याला ज्यांनी संगीत दिलं असा माझा भाऊ अमोलदादा नाणीसकर या ठिकाणी गांजे वाजवतोय. त्याची कृपा आहे. सुंदर संगीत जे आहे, गाणं ऐकावं असं वाटतं, त्याची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आमास प्यारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आमास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आमास प्यारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आमास प्यारी.